वीर बॅटर एका बाजूला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती हर्षित आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती एक कुलदीप. पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळला जातोय. नयन घरत ॲज अन कीपर, एक बेस्ट विकेट कीपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि तोच बेस्ट कीपर नयन घरतला आपण स्टंपच्या मागे आपण पाहतोय. इथे मात्र चांगला फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेला आहे आणि एक रन तिथे पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती एक. अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मात्र सुरुवात झाली. सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि त्यानंतर ह्या क्रिकेटला सुरुवात झाली. धर्मवीर संभाजी राजे क्रीडांगणावरती आणि सुरू असलेली ही लढत आपण पाहतोय दोन संघांच्या माध्यमातून. एका बाजूला संघ आपण पाहतोय पवनसुत नवली आणि त्यांच्या विपक्षमध्ये छत्रपती सरावली हा संघ आपण पाहतोय. चांगला बॉल होता, पॅड वरती आदळला जरूर, पंचांकडे मात्र दाद मागितली. बॅट आणि पॅडचा संपर्क तिथे जरूर झाला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर एक रन जी आहे ती पाहायला मिळते. या एका धावेच्या साह्याने धावसंख्या झालेली आहे फलकावरती 2 धावा. 2 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपलं कॅमेरा वर्क आपण पाहू शकाल, अतिशय सुंदर दर्जेदार हे कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र शफल मुवमेंट पाहायला मिळाली. चांगला फिक्स फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक बलाढ्य संघ म्हणून नवली संघाची ओळख गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. आपल्या नावाचा आपल्या खेळाचा दबदबा मात्र त्यांनी निर्माण केलाय. जर तुम्ही प्युअर आणि चांगलं क्रिकेट खेळाल तर डेफिनेटली तुम्ही एक चांगले संघ, एक चांगले प्लेअर म्हणून तुमची ओळख ही निर्माण होईल आणि तीच ओळख या संघाची गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. 60 वर्ष जुना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका खेळला, चेंडू बराच हवेमध्ये आहे. यतीन पाटील चेंडू खाली येतात, कुठली चुकी करणार नाही आहेत. इथे लागतोय छत्रपती सरावली या संघाला पहिला धक्का. कुलदीप घरत गॉन बॅक टू द डगआउट. कुलदीप घरत मात्र आपण पाहतोय तर एक धावेचं मात्र योगदान देऊन तंबूच्या आश्रयाला परत आहेत. कुलदीप यांची जागा घेण्याकरता नवीन फलंदाज, नवीन बॅटर आता नव्यानं दाखल झालेले आहेत क्रीजवर. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 4. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. 4 धावा आपण पाहिल्या धाव फलकावरती आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता सज्ज झालेले आहेत गोलंदाज. इथे मात्र पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. कव्हर रिजन मध्ये ब्रिजेश घरत तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी देखील पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय तर या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 5 धावा. 5 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहत आहात कुणबी समाज चषक 2025 पहिलं वर्ष आहे. अतिशय सुंदर हे दिमागदार आयोजन आणि नियोजनबद्धता, शिस्तबद्धता. खऱ्या अर्थाने मी सर्व प्लेयर्सचं, सर्व संघांचं कौतुक करीन, कारण की जी वेळ दिली आणि त्या दिलेल्या वेळेमध्ये सर्व संघांनी उपस्थिती दर्शवली या मैदानावरती येऊन.
कौतुक आहे सर्व टीम्सचं. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा यश तयार गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल, काय कमालीचं यष्टीरक्षण. मी म्हटलं होतं का बेस्ट विकेट कीपर म्हणून यांना ओळखलं जातं. डोळ्याची पाती लवते न लवते MSD ची आठवण जरूर झाली आणि अगदी स्टंपेटच्या माध्यमातून इथे जाते आहे अजून एक विकेट. या ठिकाणी मिलिंदजी राऊत उपस्थित झालेले आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत. एक मागोमाग एक विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धाव संख्या जर आपण आता पाहिली तर सरावली संघाची झालेली आहे धाव फलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेत 5व्या क्रमांकावरती समाधान. मात्र अगदी चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा जातोय. सातत्यानं तेच आपल्याला दृश्य पाहायला मिळते. जणू काही विकेट किपर आणि गोलंदाजांमध्येच खेळ रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत यशच्या या षटकामध्ये त्यांना हाताळलेले आहेत 3 आणि या 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर धावा यशने मोजलेले आहेत 1 आणि 1 विकेट देखील त्यांना प्राप्त केली आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. राऊंड विकेटने यश तयार झालाय. चांगला प्रकारे या चेंडूला खेळले क्षेत्ररक्षक तिथे पुढे येत आहेत. एकच धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा. चंदन आलेल्या स्ट्रायकिंग एंड वरती. फ्रेंड सरावली या संघाकडनं मात्र खेळताना चंदन घरत यांना बऱ्याच वेळा पाहिलंय ऍज अन ओपनर म्हणून चांगली भूमिका त्यांनी निभावली गेली कित्येक वर्ष. फ्रेंड्स करता पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला टप्पा आहे, चांगली दिशा आहे आणि ते वळण देखील आपण पाहतोय यशच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू हा वैविध्यपूर्ण पाहायला मिळालाय गोलंदाज यशच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी यशची पाहायला मिळाली आहे. या षटकात फक्त 2 धावा यशने मोजल्या. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड. तर मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. लो फुलटॉस चेंडूला मात्र मारण्याचा प्रयत्न, परंतु फेकी मात्र चांगली केली आणि स्टंप वरती देखील झाली. परंतु आपल्या क्रीज मध्ये फलंदाज चांगल्या प्रकारे पोहोचले गेले आणि इथे आपण पाहतोय तर या एका धावेने षटकाची समाप्ती झाली. 2 षटक पूर्ण झालेली आहेत आणि या 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती यानंतरची लढत आपण पाहणार आहोत फायर पास्तळ बी विरुद्ध मैत्री ग्रुप नवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. फायर पास्तळ बी आणि मैत्री ग्रुप नवली. 2 षटक झालेले आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर छत्रपती सरावली या संघाची धाव संख्या झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7. षटक क्रमांक 3 शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला दिशांक. दिशांक षटकातील पुढचा बॉल अगदी चांगल्या प्रकारे अगदी बॅटच्या खालच्या भागामध्ये चेंडू लागून जातोय. क्षेत्ररक्षक यातीन पाटील तिथे येत आहेत. 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे. इथे जर आपण पाहिलं तर धावांचं दुर्भिक्ष पाहायला मिळालं. त्याचं कारण जर आपण पाहतोय तर चांगल्या टप्प्यावरती झालेली ही भन्नाट गोलंदाजी. धाव संख्या अजूनही आपण पाहतोय तर धाव फलकावरती फक्त आणि फक्त पाहायला मिळते 9. अगदी सुपर्ब कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. मागील 3 ते 4 वर्षांचा आढावा आपण घेतला तर नव्यानं स्थापन झालेलं हे युट्यूब चॅनल आपण पाहतोय आणि आज मात्र अभिमान आहे कुणबी समाजाला की ही सुंदरशी स्पर्धा इथे मात्र कव्हर केली जाते ओम साई लाईव्हच्या माध्यमातून.
षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार दिशांक, षटकातील चौथा बॉल घेऊन. मयूर गरत वेलकम, हार्दिक स्वागत. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरता यायचंय. छत्रपती माफ करा, मैत्री ग्रुप नवली विरुद्ध फायर पास्टर बी, दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. ऑन साइडला जो फोन आणून देईल त्याला मात्र आम्ही काहीतरी देऊ, डेफिनेटली देऊ, परंतु कृपया करून फोन हा खूप महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट्स आहेत. दिशेने आपण जाऊया, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जी फाईट व्हायला हवी होती तो फाईट बॅक मात्र इथे छत्रपती संघाने केलं नाही. पूर्णपणे आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व हे पाहायला मिळालं. धाव संख्या आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 13 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकातील जर आपण पाहिलं तर आता हा शेवटचा चेंडू आहे बाकी. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय तर चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या डॉट बॉलने व्हाईट बॉल आपण पाहू शकाल तर व्हाईट बॉलने आपण पाहतोय तर धाव संख्येला आकार दिला जातोय. या धाव संख्या आता होती आहे धाव फलकावरती 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल. अतिशय चांगला बॉल आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय 1 रन तिथे पूर्ण केली गेली आणि या 1 रनने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती छत्रपती सरावली या संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 आणि 17 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला, फायर पास्टर बी संघाचा कर्णधार आणि मैत्री ग्रुप नवली संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता त्वरित इथे यायचा आहे. या ठिकाणी आपण सन्माननीय आदरणीय श्री संदीपजी गरत साहेबांचा स्वागत आणि सन्मान इथे करीत आहोत. सखी सोबती ग्रुप आणि कुणबी समाजाच्या वतीने हा स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत. प्रीतम गरत वेलकम, हार्दिक स्वागत. कॅमेरा मुख्य व्यासपीठावरती वळवायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हा स्वागत आणि सन्मान होत असताना त्यानंतर आपण मिलिंदजी राव धोडीपूजा यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करीत आहोत. कुणबी समाज चषक 2025 च्या वतीने दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आपण पाहतोय समोरासमोर आलेत. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत फायर बी विरुद्ध मैत्री नवली. पंच आपण पाहताय जितम घरत, अतिशय सुंदर अशी पंचगिरी. ऍज अन प्लेअर म्हणून देखील खूप चांगले आहेत, स्वभाव गोड स्वभावाचे धनी म्हणून ज्यांना आपण पाहतोय ते जितम घरत ऍज अन अंपायर. चला मयूर घरत, टॉस ची प्रक्रिया करून घ्यायची आहे. तेजपाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत.
चला दोन फलंदाज लवकर मैदानाच्या दिशेने दाखल करायचे आहेत. जास्त चर्चा विचार विनिमय करू नका. ओपनिंग बॅटर दोन सलामीचे शिलेदार आपण पाहतायत. पवनसुत नवली संघाकडनं दाखल होताना मैदानाच्या आतमध्ये मंद पावलांनी एका बाजूला आपण पाहतोय. तर नंदन आणि नयन अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते सलामीला दाखल होताना. लक्ष्याचा विचार आपण केला तर लक्षात ठेवलंय एक माफक असं लक्ष 17 धावसंख्येचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा पाठलाग करण्याकरिता हे दोन शिलेदार आपण पाहतोय. पवनसुत नवली या संघाकडनं दाखल होताना जसा जसा दिवस पुढे जातोय आणि आमचे कुणबी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आलेल्या सर्व कुणबी समाज बांधवांचं कुणबी समाज चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती कुलदीप घरत. षटकातील पहिला बॉल इथे मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल तिथे होता. या ठिकाणी आपण पाहतोय तर खराब क्षेत्ररक्षण परंतु चेंडू जातोय 22च्या माध्यमातून चौकार. 4 धावा. चार धावा इथे मात्र बहाल केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 4. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर कुलदीप घरत. इथे मात्र फटका तर चांगला आहे. चेंडू हवेमध्ये जातोय. कॅच इज द कॉल गोलंदाजाने केला परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले नाहीत आणि इथे मात्र आपण पाहतो तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. नंदन आणि नयन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीला दाखल झाली आहे पवनसुत नवली या संघाकडनं खेळताना. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र स्वतः करता जागा बनवली आहे. अगदी चांगला फटका. ट्रेडमार्क शॉट बाय नंदन घरत. बिग हिट फॉर 6. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धाव फलकावरती 12 झाली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल सॉफ्टने हलक्या हाताने नंदनने खेळून काढलेला आहे. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि एका धावेच्या साहाय्याने पवनसुत नवली या संघाची धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 13 धावा. 17चं एक माफक लक्ष छत्रपती सरावली या संघाने ठेवलं गेलंय आणि त्याचा पाठलाग आता मात्र अगदी वेगाने या पहिल्याच ओव्हरमध्ये केलाय. जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. चेंडू खूपच बाहेर. फर्स्ट स्लिपच्या दिशेने हा चेंडू गेला. पंचांचा इशारा काय येतोय तर यस इट इज अ वाईट बॉल आणि या वाईटच्या मदतीने आता झालेली आहे धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 14. सन्मान्य आदरणीय श्री संदीपजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शब्द सुनानी संदीपजी घरत साहेबांचा आपण करूया कुणबी समाज चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. या संदीप दादा आसनस्थ व्हा. इथे मात्र चांगला फटका आडव्या बॅटने खेळलेला आहे आणि या षटकारानं मात्र विजयावरती मोहर उमटवली. विजयी षटकार.